ओम शांती. ओम शांती. आज 8/5/2026 चे शुक्रवारचे साकार मुरलीचे महावाक्य. आज बाबांनी मुलांचा काय धंदा आहे आणि काय करायला पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे. आनंदी कोण राहू शकतील आणि ब्राह्मण कुलभूषण मुले कोणती गोष्ट समजू शकतात, अन्य कुणीही ही गोष्ट समजू शकत नाही, याबद्दल बाबांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तर बाबांचे आजचे महावाक्य आपण ऐकूया. गोड मुलांनो, आता तुम्ही शूद्र घराण्यातून निघून ब्राह्मण घराण्यात आला आहात. बाबाने ब्रह्मामुखाद्वारे तुम्हाला ओटीत घेतले आहे. या आनंदामध्ये आपल्याला राहायचे आहे. प्रश्न: कोणते गुह्य रहस्य ब्राह्मण कुळातली मुलेच समजू शकतात? उत्तर: निराकार शिवबाबा आमचा पिता आहे आणि ब्रह्मा बाबा आमची आई आहे. निराकार भगवान कसे मात पिता आहेत, बंधू सखा बनतात, हे गुह्य रहस्य बाबांची मुलेच, ब्राह्मण कुळातील मुलेच समजू शकतात. त्यातही जे दैवी कुळातील उच्च पदवाली मुले आहेत, ते हे रहस्य चांगल्या पद्धतीने समजू शकतात. आणि म्हणून बाबांनी स्पष्ट सांगितलं की ब्राह्मण कुळातील सुद्धा काही मुलेच हे रहस्य समजू शकतात की ब्रह्मा आई कशी आहे. ओम शांती. बाप दादा एकत्र, शिक्षक पण तेच आणि ब्रह्मातनामध्ये येऊन आपल्याला शिकवतात. बाप पण तेच, दादा पण तेच आणि शिक्षक पण तेच. आणि बाबा म्हणतात की यात तुमची बुद्धी चालली पाहिजे की अज्ञान काळात आठवण करत होतो ते प्रत्यक्ष आज आलेले आहेत आणि प्रत्यक्ष ब्रह्मातनामध्ये येऊन आपल्याला शिकवत आहेत. ही गोष्ट आपल्याला स्पष्ट समजली पाहिजे आणि आपल्याला एकालाच आठवण करायचंय हे पण लक्षात आलं पाहिजे. अज्ञान काळामध्ये अनेकांना आठवण करत आलो. बाबा म्हणतात इथे जेव्हा बसता तेव्हा देहाच्या लौकिक संबंधामधून बुद्धीचा योग काढून पारलौकिक बाबांशी लावायचा आहे. त्याचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी केलेलं आहे. कारण देह आणि देहाच्या दुनियेमध्ये बुद्धीचा योग अडकल्यामुळे पारलौकिक पित्याची आठवण येत नाही किंवा सहज म्हणतो की बाबा तुमची आठवण विसरते. तर बाबा म्हणतात भक्तीमध्ये सुद्धा भगवान शब्द म्हणतात, परंतु भगवान म्हणल्यानंतर शिवलिंग सुद्धा आठवण करत नाही. बस पोपटासारखे भगवान भगवान ईश्वर ईश्वर म्हणत राहतात. बाबांनी आज खूप सुंदर याचं विश्लेषण केलेलं आहे की भगवान म्हटल्यानंतर कमीत कमी शिवलिंग तरी आठवायला पाहिजे ना, पण नाही. मग बाबा सांगतात परमपिता परमात्म्याची मी आत्मा संतान मुलगा आहे, ही स्मृती आपल्याला स्पष्ट आली पाहिजे. आणि ब्रह्मा बाबा ही आमची आई आहे, ही गुप्त गोष्ट सुद्धा आपल्याला कळाली पाहिजे. बाबा म्हणले की जे ह्या ब्राह्मण कुळातील आहेत, देवता कुळात उंच पद प्राप्त करणारी मुलं आहेत, तेच ही गोष्ट स्पष्ट समजू शकतात की आई कोण आहे, ब्रह्मा आई कशा पद्धतीने आहे. व्यास मुनींनी बऱ्याचशा गोष्टी लिहिल्या आणि मनुष्यानी त्या कंठ केल्या, पाठ करून टाकल्या. आणि बाबा म्हणतात की त्यांना स्वतःलाच हे स्पष्ट नाही आणि आजपर्यंत आपणही तेच वाचत आलात, तुम्हालाही ते कळाले नाही. आणि बाबांच्या मुलांना सुद्धा बाहेरचे कंठ करणारे, पाठ करणारे, मुखोद्गत करणारे हे लोक म्हणू शकतात
की तुम्ही पण हे पाठ केलेलंच आहे किंवा तुम्ही पण माहित नाही तुमच्या तुमच्या मनाचं हे सांगताय, पण परमात्मा पिता आम्हाला सांगत आहेत, आम्ही तर पुनर्जन्मात आलेले आत्मे आहोत, आम्हालाही हे ज्ञान माहिती नव्हतं. शिवबाबांनी हे सांगितलंय, हे स्पष्ट करून त्यांना सांगायचंय की बेहदचा वडील, बेहदचे पिता, बेहदचा वारसा हक्क देण्यासाठी आलेले आहेत. हे शेवटचा 84वा जन्म आहे. तुम्ही पण त्या पित्याकडून वारसा हक्क घेऊ शकता, हे स्पष्ट त्यांना समजावून सांगायचं आहे. पुढे बाबा सांगतात, कलकत्त्यामध्ये काली देवीचं मंदिर आहे, मुंबईमध्ये जगदंबाचं मंदिर आहे आणि प्रत्येक ठिकाणी चेहरा वेगवेगळा आहे. मग आपण सर्व जगदंबाची मुले आहोत, त्यांना भगवती शब्द का वापरतात हे स्पष्ट समजावून सांगायचं आहे. बाबा म्हटले, ज्ञान आधी स्वतः समजावून घ्या, ज्ञान ऐका आणि ऐकवा, हे तुमचा धंदा आहे. शिवशक्ती, नवदुर्गा यांचं विस्तृत विश्लेषण, ज्ञानाला समजणे आणि समजावून सांगणे हा तुमचा व्यवहार धंदा असला पाहिजे, यावरतीही बाबांनी प्रकाश टाकला. माणसांची बुद्धी इतकी ढिली झाली आहे की त्यांना ह्या गोष्टी समजतच नाही. बाबा म्हणतात, त्यांना समजावून सांगा की सतयुगामध्ये सूर्यवंशी घराणा होता, त्रेतायुगामध्ये चंद्रवंशी घराणा आला, द्वापर युगामध्ये वैश्यवंशी बनले आणि कलियुगामध्ये शूद्रवंशी बनले. आणि हे अविरतपणे फिरत असणारं चक्र आहे. आता तुम्ही ब्राह्मण आहात आणि ब्राह्मणांनाच पुन्हा देवता बनायचं आहे. तुम्ही पण हे बनू शकता, ज्ञानाला धारण करू शकता, हे त्यांना समजावून सांगायचं आहे. बाबा म्हणतात, काही मुले असं म्हणतात की आम्हाला बाबा आठवण राहत नाही, कारण बाबा म्हणतात की स्वतःला आत्मा समजत नाहीत. बाबांनी उपाय सांगितला, सकाळी सकाळी उठून आठवणीत बसून बुद्धीमध्ये ज्ञानाची धारणा करा. ज्ञानाची धारणा नसल्यामुळे एकरस अवस्था राहत नाही. मग स्वतःला ज्ञान न समजल्यामुळे दुसऱ्यांनाही समजावून सांगू शकत नाही. बाबा म्हणतात, प्रदर्शनी ठेवली तर बाबा फलानीला पाठवा ना. बाबा म्हटले, तुम्ही समजावून सांगू शकत नाहीत का? बाबा, त्यांची प्रॅक्टिस जास्त आहे, आम्ही थोडे कच्चे आहोत असं म्हणतात. बाबा म्हणतात, स्वतः अभ्यास करत नाहीत, चिंतन मंथन करत नाहीत. बाबांनी खूप सुंदर उदाहरण दिलं. जर उच्च न्यायालयामध्ये निकाल निघाला तर सर्वोच्च न्यायालयामध्ये पण ती पुन्हा अपील केली जाते, कारण तिथं आणखीन हुशार अभ्यासू असतात आणि त्यावरती पुन्हा न्यायालयामध्ये एकावर एक हुशार असल्यामुळे चर्चा चालतात आणि मग निर्णय दिला जातो. तसं बाबा म्हणतात, इथे मोठी चूक झाली तर मोठी सजा आहे. राजाजवळ कंप्लेन घेऊन जातात, केस घेऊन जातात, कारण तिथे थोडीशी शिक्षा असते. मग बाबा म्हटले, जसं उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात जातात, तसे इथे पण प्रदर्शनी सांगताना हुशारला बोलवलं जातं. तर बाबा म्हणले, तुम्ही पण अभ्यास करा आणि हुशार बना. बाबांनी सांगितलं, जसं बिर्ला मंदिर बांधणाऱ्यांना जाऊन चिठ्ठीमध्ये लिहा किंवा जाऊन समजावून सांगा की ज्यांचं मंदिर तुम्ही बांधलेलं आहे हे इतके श्रेष्ठ कसे बनले, यांना एवढं श्रेष्ठ पद कशा पद्धतीने मिळालं. त्यांना हे समजावून सांगा की योग बलाने विश्वाची बादशाही मिळते, बाहुबलाने नाही मिळत, हे स्पष्ट सांगा म्हटले. बाबा म्हणले, नुसतं मंदिर बनवतात पण मंदिरातील ह्या श्रेष्ठ मूर्ती कशा बनल्या हे समजावून सांगण्यासाठी आधी स्वतः त्यावरती चिंतन करा. याचं खूप सुंदर विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलेलं आहे. अच्छा, गोड गोड मुलांप्रती
खूप दिवसापासून दूर झालेले पुन्हा येऊन भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची सुमधुर आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते, आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते नमस्ते. धारणेसाठी पहिला पॉइंट आहे, स्वतःमध्ये धारणा करून दुसऱ्यांना करवण्यासाठी सकाळी सकाळी लवकर उठून बाबांच्या आठवणीत बसायचं आहे. जे काही आपल्याला समजले आहे ते दुसऱ्यांना समजवण्याची प्रॅक्टिस अथवा सराव खूप चांगल्या पद्धतीने करायचा आहे. दुसरी पॉइंट, लौकिक संबंधामधून बुद्धी काढून एक पारलौकिक बाबांची आठवण करायची आहे. बाबांकडून जे ज्ञान समजले आहे ते ऐकायचे आहे आणि दुसऱ्यांना ऐकवायचे, हा धंदा करायचा आहे. आजचं वरदान, सामावण्याच्या शक्तीद्वारे एकमत वातावरण बनवणारे दृष्टांत रूप भव. अर्थात बाबा म्हणतात, माळा बनवायची असेल तर एकमत पाहिजे, माळेतले मणी एकमेकांना जोडलेले पाहिजे, भले धागा आहे परंतु चिटकलेले पाहिजे आणि ते एकमेकांशी चिटकतील कधी, जेव्हा सामावून घेण्याची शक्ती असेल. भिन्नता किती पण असो परंतु सामावून घ्यायचं आहे आणि त्यामुळे उदाहरण मूरत आपण बनणार आहोत, दृष्टांत योग्य आपण बनणार आहोत. सुविचार आहे आजचा, प्रत्येक विचार, वाणी आणि कर्म यामध्ये आत्मिक भाव असला पाहिजे. तर आपल्यामध्ये आत्मिक भाव असल्यामुळे त्या धारणेच्या आधारे आत्मिक चमक दिसायला लागेल, सेवेची सुद्धा चमक दमक येईल. म्हणजेच आत्मिक भाव याद्वारेच प्रत्येक विचार, वाणी आणि कर्म यामध्ये सुद्धा आत्मीयता येईल, रुहानियत, आत्मिक भाव याद्वारे सेवा आपोआप होईल. आजचा अव्यक्त इशारा आहे, सदा अचल अडोल एकरस स्थितीचा अनुभव करण्यासाठी किती पण दुःखद सीन जरी आपल्या समोर आला, दुःखद दृश्य जरी आपल्या समोर आले तरीही तो सीन, ते दृश्य माझ्यासाठी नवीन नाही. कारण ड्रामा ॲक्युरेट आहे, त्यामध्ये आपल्याला घाबरायचं नाही. का झाले, कसे झाले, असे कसे झाले, असे प्रश्न उत्पन्न न करता ड्रामाची भावी असं समजून, ड्रामामध्ये हे निश्चित आहे असं समजून त्याला स्वीकार करायचा आहे. जे पण संपर्कामध्ये येतात त्यांना शक्ती व शांतीचं दान द्यायचं आहे. जर आपण अचल अडोल एकरस राहिलो तरच आपण दुसऱ्यांना शांती आणि शक्तीचं दान देऊ शकतो. म्हणून बाबांनी हा अव्यक्त इशारा खूप सुंदर दिलेला आहे. आणि आज बाबांनी ब्राह्मण मुले, ब्राह्मण कुलभूषण आहेत, ब्रह्मा आई कशी आहे आणि आपल्याला भक्तीच्या ह्या जंजाळामधून, जाळ्यामधून कसं निसटायचंय, कसं आपल्याला अभ्यास करून हुशार मुले बनायचंय, अनेकांनाही बाबांच्याकडून ऐकलेलं दुसऱ्यांना ऐकवायचं आहे. या आणि बाबांनी बिर्ला मंदिरासाठी सुद्धा सांगितलं, चिठ्ठी लिहा. ज्यांनी मंदिर बनवलं खूप सुंदर विश्लेषण बाबांनी सांगितलं आणि त्याचं आचरण आज दिवसभरामध्ये लक्ष ठेवून आपल्याला करायचं आहे. जितकं आपण आचरण करणार तितकं आपल्याला आनंद आणि खुशी होणार आहे. ह्या माणसाच्या बुद्धीचं हे ज्ञान नाही, ईश्वरी स्वतः आपल्याला हे ज्ञान सांगत आहेत. तर त्याला आचरणात आणून आपल्या जीवनाला आपल्याला श्रेष्ठ बनवायचं आहे. आज दिवसभर हा ग्रहपाठ आपण निश्चित रूपाने करूया, ज्याद्वारे आपल्याला मायावर विजयी बनवून श्रेष्ठ पदापर्यंत पोहोचायचं आहे. ब्रह्मा मुख वंशावली श्रेष्ठ पद
सतयुगातीलही श्रेष्ठ पद घ्यायचं आहे, यावरती आपण निश्चित लक्ष ठेवूया. ओम शांती.